नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण अशा एक साध्या सवयीबद्दल बोलणार आहोत जी सवय जर तुम्ही रोजच्या जीवनासोबत स्वीकारली तर हळूहळू शरीरात होणारे अनेक मोठे त्रास आपोआप कमी होऊ शकतात। आजकाल आपण इतक्या धावपळीच्या आयुष्यात जगतोय की आरोग्याकडे लक्ष देणे हे जणू शेवटच्या क्रमांकावर गेले आहे। आज हार्ट अटॅक, गॅस, ॲसिडिटी, छातीत जडपणा, चालताना किंवा जिने चढताना श्वास फुलणे या तक्रारी खूप कॉमन झाल्या आहेत। पूर्वी या गोष्टी फक्त वयस्कर लोकांमध्ये दिसायच्या, पण आज 30 ते 35 वर्षांचे तरुण सुद्धा या समस्यांना समोर जात आहेत। यामागे आपली जीवनशैली, आहार आणि छोट्या छोट्या चुकीच्या सवयी जबाबदार आहेत। आज मी तुम्हाला कुठलाही महागडा उपाय, औषध किंवा सप्लिमेंट सांगणार नाही। आज आपण फक्त किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या एका नैसर्गिक घटकाबद्दल बोलणार आहोत जो योग्य पद्धतीने चघळून खाल्ला तर तो शरीरावर खोलवर परिणाम करतो। मित्रांनो, आज आपण जे खातो ते पोट भरतं पण शरीर पोसत नाही। पॉलिश केलेला भात, मैद्याचे पदार्थ, तेलकट आणि तिखट जेवण, फास्ट फूड, वेळेवर न खाणं यामुळे शरीराच्या आत हळूहळू घाण साचायला लागते। हीच घाण म्हणजे फॅट डिपॉझिट्स, टॉक्सिन्स आणि ब्लॉकेज। जेव्हा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकटपणा वाढतो तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो, हृदयाला जास्त जोर लावावा लागतो। याच अवस्थेत बीपी वाढतो, छातीत जडपणा जाणवतो आणि हळूहळू हार्ट अटॅकचा धोका तयार होतो। दुसरीकडे पचनसंस्था जर नीट काम करत नसेल तर गॅस, फुगलेलं पोट, करपट ढेकर, छातीत जळजळ, झोप न येणे, आळस हे सगळे त्रास सुरू होतात। पचन बिघडलं की संपूर्ण शरीराची सिस्टीमच बिघडते। आपलं पोट आपल्या शरीराचं इंजिन आहे। जसे इंजिन नीट चालण्यासाठी योग्य इंधन, वेळेवर सर्व्हिस आणि स्वच्छता लागते, तसंच पोटासाठीही योग्य आहार, शांतपणे जेवण आणि मजबूत पचनशक्ती आवश्यक असते। हे इंजिन जर नीट चाललं नाही तर शरीराची गती कमी होते, ऊर्जा कमी वाटू लागते आणि रोजची कामं सुद्धा ओझ्यासारखी वाटू लागतात। गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं, ढेकर येणं ही फक्त सुरुवात असते। हे सगळे संकेत असतात की पचनसंस्था योग्य प्रकारे काम करत नाहीये। जेव्हा अन्न नीट पचत नाही तेव्हा ते शरीराला शक्ती देण्याऐवजी हळूहळू विषासारखं वागू लागतं। अशा अर्धवट पचलेल्या अन्नातून घातक घटक तयार होतात जे आतड्यांमधून रक्तात मिसळतात। हे घटक शरीरभर फिरू लागतात आणि त्याचा परिणाम केवळ पोटपुरतं मर्यादित राहत नाही तर हृदय, फुफ्फुस, मेंदू आणि स्नायूवरही होतो। त्यामुळे शरीरात सूज वाढते, थकवा जाणवतो आणि आतून जडपणा तयार होतो। याच कारणामुळे आज अनेक लोकांना थोडंसं चाललं तरी श्वास फुलतो, जिने चढताना दम लागतो, छातीत दडपण किंवा जळजळ जाणवते, काहींना सतत झोप येते तर काहींना कोणतंच काम करायची इच्छा होत नाही। ही सगळी लक्षणं वेगवेगळी वाटली तरी त्याचं मूळ कारण एकच असतं, कमकुवत झालेलं पचन। म्हणूनच पचन सुधारलं तर हळूहळू शरीरातले अनेक त्रास आपोआप कमी होऊ लागतात। मित्रांनो, तो घटक म्हणजे आलं। हो, अगदी तेच साधं आलं जे आपण रोज भाजीमध्ये, उसळीत किंवा चहामध्ये टाकतो। इतकं सामान्य की त्याकडे आपण कधीच औषध म्हणून पाहत नाही, पण हाच तो मोठा गैरसमज आहे। कारण जे घटक रोज आपल्या डोळ्यांसमोर असतात तेच अनेक वेळा सर्वात जास्त प्रभावी असतात। आलं हजारो वर्षापासून आयुर्वेदात वापरलं जात आहे। आपल्या आजी आजोबांच्या काळात कोणतंही मोठं आजारपण आलं की सर्वात आधी घरगुती उपाय सुरू व्हायचे। आल्याचा काढा, आलं तुळस, मसाल्यांचं पान। कारण त्या काळी लोकांना माहीत होतं की आलं हे फक्त चवीसाठीच नाही तर शरीराला आतून मजबूत बनवणारं नैसर्गिक औषध आहे। आजच्या काळात सुद्धा मॉडर्न सायन्स आल्याकडे गंभीरपणे पाहत आहे। अनेक संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की आल्यामध्ये असे सक्रिय नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील सूज कमी करायला मदत करतात, रक्तवाहिन्यांमध्ये होणारा चिकटपणा कमी करतात आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवायला सहाय्य करतात। यामुळे हृदयाचा ताण कमी होतो आणि शरीराला मोकळेपणाची जाणीव होते। फक्त इतकंच नाही तर आलं पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर आहे। ते पोटातील जठर रस आणि एन्झाईम सक्रिय करतं, त्यामुळे अन्न नीट पचतं आणि गॅस, ॲसिडिटी सारख्या समस्या कमी होतात। म्हणूनच आलं हे फक्त एक मसाला नसून संपूर्ण शरीरावर एकाच वेळी काम करणारा नैसर्गिक शक्ती स्रोत आहे।
आल्यामध्ये असणारे नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी घटक रक्तवाहिन्यांमधली सूज कमी करतात. जेव्हा सूज कमी होते तेव्हा रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. आलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास हातभार लावतं. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका हळूहळू कमी होतो. नियमित आणि योग्य प्रमाणात आलं खाणाऱ्या लोकांमध्ये छातीत जळपणा, अचानक घाम येणे, श्वास फुलणे यासारखी लक्षणं कमी होत जातात. आलं हे फक्त चव वाढवणारा घटक नाही तर पचन संस्थेसाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे. आल्यामध्ये असणारी उष्णता पोटातील जठर रसाचं स्त्राव वाढवते, ज्यामुळे आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित तुटून पचायला मदत होते. जेव्हा अन्न नीट पचतं तेव्हा शरीराला त्यातून योग्य पोषण मिळतं आणि आतमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. पण जे अन्न अर्धवट पचतं तेच पुढे जाऊन गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं आणि छातीत जळजळ यासारख्या त्रासांचं मूळ कारण बनतात. जेव्हा तुम्ही जेवणासोबतच थोडंसं आलं चघळता तेव्हा पचनाची क्रिया पोटात जाण्याआधी तोंडात सुरू होते. चघळताना लाळेचं प्रमाण वाढतं आणि त्यामधील पाचक एन्झाईम सक्रिय होतात. हे एन्झाईम्स अन्न मऊ करतात आणि पोटावर पडणारा अतिरिक्त ताण कमी करतात. त्यामुळे पोटाला अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि संपूर्ण पचनसंस्था अधिक आरामात काम करते. याच कारणामुळे जे लोक नियमितपणे जेवणासोबत आलं खातात त्यांना जेवणानंतर येणारी अचानक झोप, अंगात आळस, डोळे जड होणं किंवा पोटात जडपणा जाणवणं हळूहळू कमी होत जाते. पचन हलकं आणि सुरळीत झालं की शरीरात ऊर्जा टिकून राहते, मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर काम करण्याची क्षमता वाढवते. फक्त आलं खाणं हेच महत्त्वाचं नाही तर ते कशा पद्धतीने खाल्लं जातं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं असतं. आपण अनेक वेळा चहा, काढा किंवा पाण्यात आलं उकळून घेतो, पण त्या प्रक्रियेत आल्यातील काही नैसर्गिक घटक उष्णतेमुळे कमी प्रभावी होतात. त्यामुळे फायदा मिळतो पण तो मर्यादित असतो. जेव्हा तुम्ही कच्चं ताजं आलं जेवणासोबत हळूहळू चघळून खातात तेव्हा पचनाची प्रक्रिया तोंडातून सुरू होते. चघळताना लाळेतील एन्झाईम सक्रिय होतात आणि आल्यातील उपयुक्त घटक थेट शरीरात शोषले जाण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. यामुळे पोटावर अचानक ताण पडत नाही आणि पचन अधिक सहज होतं. चघळून खाल्लेल्या आल्याचा परिणाम फक्त पोटापुरता मर्यादित राहत नाही, त्याचे सक्रिय घटक रक्तात मिसळून हळूहळू संपूर्ण शरीरावर काम करू लागतात. त्यामुळे गॅस कमी होतो, छातीतला जळपणा घटतो आणि जेवणानंतर येणारी अस्वस्थता कमी होत जाते. म्हणूनच आलं चघळून खाणं हा सर्वात नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक मार्ग मानला जातो. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आलं खायचं तर नक्की कसं खायचं? कारण चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर फायदा कमी होतो आणि योग्य पद्धतीने खाल्लं तर परिणाम खूप चांगला दिसतो. त्यामुळे इथे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वात आधी ताजं रसाळ आलं घ्या. फार जुनं, सुकलेलं किंवा बुरशी लागलेलं आलं वापरू नका. त्या आल्याची साल नीट काढून घ्या, कारण सालीवर माती आणि रसायनाचे अंश असू शकतात. त्यानंतर आलं अतिशय बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या, जेणेकरून ते चघळायला सोपं जाईल आणि तोंडात जास्त जळजळ होणार नाही. जेवण सुरू करताना पहिल्या किंवा दुसऱ्या घासासोबत थोडंसं आलं घ्या आणि हळूहळू नीट चघळा. घाईघाईत गिळू नका. जितकं जास्त चघळाल तितकं आलं तोंडातील लाळेसोबत नीट मिसळेल आणि पचनाची प्रक्रिया तिथूनच सुरू होईल. यामुळे पोटावर ताण न पडता अन्न पचायला मदत होते. प्रमाणबद्दल सांगायचं झालं तर दिवसभरात अर्धा ते 1 टीस्पून इतकंच बारीक चिरलेलं किंवा किसलेलं आलं पुरेसं आहे. यापेक्षा जास्त खाण्याची काहीच गरज नाही. लक्षात ठेवा, हा उपाय ताकदीनं नाही तर सातत्याने काम करतो. रोज थोडंसं पण योग्य पद्धतीने घेतलेलं आलं शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला अल्सर, जास्त आम्लपित्त किंवा गंभीर हार्ट कंडिशन असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती महिलांनीही प्रमाणाचं विशेष भान ठेवा. नैसर्गिक उपाय असला तरी अतिरेक टाळणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा उपाय कोणत्याही जादूसारखा 1-2 दिवसात परिणाम दाखवत नाही. पण जर तुम्ही ही सवय किमान 30 ते 40 दिवस सातत्याने ठेवली तर शरीरात होणारे बदल तुम्हाला स्वतःला जाणवायला लागतील. सर्वात आधी पचनसंस्थेत फरक दिसतो. गॅस, पोट फुगणं, करपट ढेकर, छातीत जळजळ यासारखे त्रास हळूहळू कमी होऊ लागतात. जेवणानंतर अंगावर येणारी सुस्ती, झोप येणं किंवा जडपणा कमी होतो आणि शरीर अधिक हलकं वाटायला लागतं.
काही आठवड्यानंतर याचा परिणाम फक्त पोटापुरता मर्यादित नाही, रक्तप्रवाह सुधारल्यामुळे चालताना किंवा जिने चढताना होणारा दम कमी होतो, छातीत जडपणा जाणवत नाही आणि श्वास अधिक मोकळा वाटतो. सकाळी उठल्यावर थकवा कमी जाणवतो, दिवसाची सुरुवात जास्त फ्रेश आणि उत्साही वाटते. अनेक लोकांना अचानक घाम येणं, अस्वस्थता किंवा बेचैनीसारखं तक्रारही कमी झालेल्या जाणवणार. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीर आतून स्वच्छ आणि संतुलित होऊ लागते. अर्धवट पचलेलं अन्न, टॉक्सिन्स आणि चिकटपणा कमी झाल्यामुळे शरीरावरचं आतलं ताण कमी होतो. याचा परिणाम त्वचेवर, झोपेवर, मनस्थितीवर आणि एकूणच आरोग्यावर दिसतो. शरीर आजारांशी लढायला अधिक सक्षम होतं आणि छोट्या छोट्या तक्रारी मोठ्या आजारात रूपांतरित होण्यापासून थांबतात. म्हणजेच रोज जेवणासोबत चघळून खाल्लेलं थोडंसं आलं ही फक्त पचन सुधारण्याची सवय नाही, तर दीर्घकाळ निरोगी, हलकं आणि ऊर्जावान आयुष्य जगण्याची एक मजबूत पायाभरणी आहे. मित्रांनो, मोठे आजार हे छोट्या चुकीच्या सवयीमुळे होतात आणि मोठे बदल हे छोट्या चांगल्या सवयीमुळेच होतात. जेवणासोबत चघळून खाल्लेलं थोडंसं आलं ही अशीच एक छोटी पण प्रभावी सवय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी राहा, हसत राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.